नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. रोहिणी संपारमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो आहे गावाला आणि गावाला चाललो आहे कारण की आमच्या गावचा उरूस आहे, म्हणजेच आमच्या गावची जत्रा आहे. त्यामुळे आम्ही आज गावाला चाललो आहे. तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा कसा आहे व्हिडिओ आणि लाईक करा, व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि बघत राहा ब्लॉग लास्टपर्यंत. तुम्हाला ब्लॉग नक्की आवडेल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्टे ट्यून. तुम्ही विचार करत असाल की कुठल्या गावाला चालली आहे, तर मी चालली आहे वाघापूर गावाला. तेच माझं सासरचं गाव आहे आणि मी पहिल्यांदाच चालले आहे. म्हणजे लग्नानंतर एकदा गेले होते आणि ही दुसऱ्यांदा चालले आहे उरसासाठी. तर आम्ही पुणे ते हडपसर ते सासवड आणि सासवडपासून पुढे वाघापूरपर्यंत प्रवास करत असा 50 किलोमीटरचा प्रवास करत आम्ही वाघापूर ह्या गावामध्ये पोचलो, जे की माझं सासर आहे. आणि तिथे पोचल्यानंतर सगळ्यात आधी लागतं जे देवीचं मंदिर, तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही वाघापूरमध्ये एंट्री केली. हे आहे वाघापूरची कमान. तर गावात पोचल्यानंतर आम्ही जे काही शूट केलेलं आहे ते तुम्ही बघा. व्ह्यू कसा आहे मला सांगा आणि गाव कसं वाटलं आमचं ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर इथे आम्ही पोचलो आहे मंदिरात. हे आहे भैरवनाथ महाराजांचं मंदिर. आज आहे भैरवनाथांचा उरूस, म्हणजेच भैरवनाथांची यात्रा. आणि हे आहे मंदिराच्या आतील दृश्य. तर मंदिर खूप मोठं आहे, बघण्यासारखं आहे. आणि मंदिराच्या आतमध्ये गणपती, विठ्ठल रुक्मिणी आणि भैरवनाथ अशा देवांच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहेत. तर मंदिर कसं आहे कमेंटमध्ये सांगा. हे आहे मंदिराच्या आतमधील दृश्य, जिथे तुम्हाला गणपतीची मूर्ती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि खूप छान प्रकारे केलेली सजावट असं बघायला मिळेल. उरूस काही एवढा भरला नव्हता कारण की काही प्रॉब्लेम्समुळे जास्त उरूस भरला नव्हता. पण तरीही देवाचा जो दिवस असतो, एक खास दिवस असतो, तो मात्र आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला. आणि हे आहेत भैरवनाथ महाराज. तुम्हाला जर दिसले स्क्रीनवरती तर दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये सांगा की मंदिर कसं वाटलं. आम्ही मंदिरामध्ये जेव्हा पोचलो होतो तेव्हा भैरवनाथ महाराजांची पालखी निघाली होती. तर ते सुद्धा मी शूट केलं आहे. ते सुद्धा तुम्हाला थोडं पुढे बघायला भेटेल. आणि ही आहे भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक आणि ती मिरवणूकसुद्धा मी मोबाईलमध्ये शूट करून घेतली. खूप एन्जॉय केला. सगळे एन्जॉय करत होते, गुलाल उधळत होते आणि ढोल ताशांच्या गजरावरती नाचतसुद्धा होते. खूप छान वाटत होतं बघायला. तुम्हाला कसं वाटलं? तुम्हीसुद्धा एन्जॉय केलं ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही आहे कावड. अशी प्रथा आहे की कावड दोघांनी खांद्यावरती घेऊन मंदिराची प्रदक्षिणा करायची. तर ते सुद्धा मी मोबाईलमध्ये शूट करून घेतलं आणि इथे सगळेजण गुलाल एकमेकांवरती टाकताना, एन्जॉय करताना तुम्हाला दिसत असेल. ही आहे भैरवनाथ महाराजांची पालखी. आणि हे आहे मारुतीचं मंदिर, जे की भैरवनाथ महाराजांच्या समोरच्या बाजूला आहे. आणि तिथे जाऊन मी काही शूट नाही करू शकले कारण की खूप उशीर झाला होता आम्हाला. अजून आम्हाला घरीसुद्धा जायचं होतं. त्यामुळे जेवढं काही शूट करता आलं ते करून आम्ही पटपट घरी जायला निघालो, म्हणजे आमच्या गावच्या घरी जायला निघालो. तर हा आहे भैरवनाथ महाराजांच्या मंदिराचा कळस. आणि इथे आम्ही पोचलो आहे आमच्या गावाकडच्या घरी.
हे आहे आजूबाजूचं वातावरण गावाकडचं. खूप छान वाटत होतं, गावाकडे आल्यासारखं वाटत होतं. आणि आमचं गावाकडचं घरसुद्धा खूप छान आहे, आतमध्ये सुद्धा खूप छान आहे. गावाकडे आल्यासारखं खरंच वाटत होतं. हे आहे घर गावाकडचं. आणि आम्ही घरात गेल्या गेल्या लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागलो, कारण की आम्हाला परत पुण्याला यायचं होतं. तर इथे आम्ही लागलेलो आहे स्वयंपाकाला. माझी नणंद आणि मी, आम्ही दोघींनी मिळून पटपट नॉनव्हेजचा पूर्ण स्वयंपाक तयार केला. आणि तो कसा केला आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. नॉनव्हेज म्हटल्यानंतर सगळे आवडीने खातात, ज्यांना ज्यांना आवडतं ते खातातच. तर इथे आम्ही चिकनची रस्साभाजी आणि ग्रेव्ही चिकन असं दोन्ही केलेलं होतं. तर मी बनवलं ग्रेव्हीतलं चिकन आणि माझ्या नंदेने बनवलं रस्साभाजी चिकनची. तर दोन्ही खूप छान झालं होतं. तर तुम्हाला बघायला भेटेल की कसं बनवलं होतं. मी हे चिकन फ्राय बनवत होते. तर त्यासाठी मी आधी तेलात कांदा, उभा चिरलेला कांदा असा पूर्ण असा फ्राय करून घेतला. आणि त्यानंतर कांदा फ्राय होतो तोपर्यंत मी अधूनमधून चेक करत होते की चिकन शिजले की नाही. आणि तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी कॅमेरा हातात घेतला आणि ते सांगायला लागले की बघा, आज माझी बायको स्वतः चिकनची रेसिपी करत आहे. आणि थोडी मजा मस्ती केल्याच्यानंतर, काही जोक्स केल्यानंतर पुन्हा मी स्वयंपाकाला लागले. पुढची प्रोसेस परत चालू केली. आणि नॉर्मली आपण जे वाटणामध्ये आपलं असतं कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर ह्याचं जे आपण वाटण करतो तेच मी वाटण इथे वापरलेलं आहे. आणि सर्व चिकनचे मसाले घालून, वाटण घालून शिजलेलं चिकन त्यामध्ये ॲड केलं. आणि थोडीशी घट्ट अशी चिकनची भाजी बनवली. त्यालाच आपण चिकन फ्राय म्हणतो. पूर्ण फ्राय नाही केलं मी, थोडंसं असं लपथपीत बनवलं होतं. खूप छान झालं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता की मी आता वाटण वगैरे घालून पूर्ण सगळं मिक्स करून त्यामध्ये पुढे चिकन ॲड करते. चिकनची ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे चिकन ॲड केलेलं ते तुम्ही बघू शकता की पूर्ण तेल वरती आल्यानंतर मसाल्यातून मी त्यामध्ये चिकन ॲड केलं आणि पूर्ण मिक्स करून त्यावर 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं पुन्हा एकदा. तर इथे तयार झालेलं आहे बनवून चिकनचं जे फ्राय, आपण चिकन फ्राय बनवलं आहे ते. आणि इथे घेतलेली आहे माझ्या नंदेने रस्सा भाजी बनवायला चिकनची. तर तेच नेहमीचं आपलं वाटण तेलामध्ये परतून घेतलं आणि त्यामध्ये सगळे मसाले ॲड केले. आणि नंतर जे चिकन असतं आणि आपण शिजवलेलं ते ॲड केलं. आणि चिकनची ही रस्सा भाजी इथे सुद्धा रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी झाली होती. दोन्हीही चिकनच्या भाज्या खूपच छान झाल्या होत्या. आणि नंतर हे झाल्यानंतर आम्ही भाकरी करायला घेतल्या. त्यासुद्धा कशा गेल्या तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर बघत राहा, स्टे ट्यून. तर इथे आम्ही घेतलेली आहे भाकरी करायला. मी भाकरी करणार होते आणि माझी नणंद भाकरी भाजणार होती. तर इथे मी घेतले आहे भाकरीचं ज्वारीचं पीठ आणि मी करणार आहे ज्वारीची भाकर. तर बघा तुम्ही कशी केली आहे मला सांगा कमेंटमध्ये नक्की. मला जमते का नाही ते सुद्धा सांगा. आणि ह्यावरच मी एक रील केलेली आहे, म्हणजेच शॉर्ट व्हिडिओ केलेली आहे, यूट्यूबवर मी टाकली आहे. ती जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या शॉर्टवरती जाऊन तुम्ही ती बघू शकता. पुष्पा सॉन्ग टाकलेलं आहे मी त्यात, तर तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर कशी बनवली मी भाकरी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मला भाकरी करायला जमलं की नाही ते.
आणि तुम्हालाही जमते का नाही भाकरी करायला ते सुद्धा मला तुम्ही सांगा. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लाईकसुद्धा करा व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला पुढे नेण्यासाठी मला मदत करा. तर इथे आम्ही पटपट सगळ्या भाकरी बनवून घेतल्या आणि भाकरी बनवल्यानंतर सर्वांना जेवायला वाढलं. काही जण बाहेर जेवायला बसले ओट्यावरती, तर काही जण घरामध्ये जेवायला बसले. सगळे जेवल्याच्या नंतर आम्हीसुद्धा जेवण केलं आणि जेवण झाल्यावरती थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि लगेच आम्ही पुण्याला यायला निघालो. तर इतकाच होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. जय श्री महाकाल. गुड नाईट.